20 मिनिटांमध्ये ओमकार असलपा संघ आपला एक प्लेअर पाठवायचा आहे. रोहित आणि यश येत आहेत. स्ट्राईक एंडला रोहित, नॉन स्ट्राईक एंडला यश. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर गोलंदाज अजय. पहिली ओव्हर आहे, पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. पहिलाच बॉल टॅप केला गेलाय. जॅक तिकडे होते, एक चांगला बॉल अडवला. व्यावसायिक गटातून आपण पाहिलं तर 3 संघ आतापर्यंत गेलेत टॉप 4 मध्ये. वंश, विघ्नार्थ जोगेश्वरी, रॉयल फॅम्स आणि ओमकार मालाड 3 संघ वरती गेलेत. 4थी जागा रिकामी आहे. ती जागा कोण भरेल? काल उल्हास पॅकरने देखील एक चांगली कामगिरी केली आहे. उल्हास पॅकर शिवडी. इकडे देखील आपण पाहतो रोखून ठेवलं गेलं. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्पेल पाहायला मिळते गोलंदाज अजयने. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. लिजेंड गटामध्ये अंतिम फेरीत पोहोचलेला संघ श्री गणेश आणि दुसरा उपांत्य फेरीचा सामना अजून व्हायचा आहे. आंबोली बॉयज विरुद्ध युवा रेंजर्स. हा सामना तर थोड्याच वेळात होणार आहे. याची दोन्ही संघातील खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. चालू असलेला सामना खुल्या गटातील पहिल्या फेरीचा सामना ज्युनियर सम्राट विरुद्ध ओमकार असलफा. ज्युपिटरचे सगळे खेळाडू आले असतील तर कृपया व्यासपीठाकडे त्यांनी आलेल्याची नोंद द्यायची आहे. ज्युपिटर अंधेरी, या बॉल देखील टॅप केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे 2 रन मिळतील. मात्र कुठेतरी रनिंग बिटवीन मात्र कमतरता जाणवली. लेझी मात्र तिकडे बॅट्समननी चान्स घेतला. सर पहिला रन जोरात कंप्लीट केला, दुसरी रन बनली असती. तिकडे मैदान सोडावं लागेल.
या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नवीन बॅटर अक्षय येत आहेत. टॉस जिंकला आपण पाहिलं तर ज्युनियर सम्राट आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला बॅटिंगसाठी ओमकार असलफा घाटकोपर. या बॉलवर फटका फसतो. बॅटरला मैदान सोडावं लागेल. हा बॉल देखील आपण पाहिलं तर उजव्या यष्टी बाहेर वाईट बॉल. हा बॉल देखील आपण पाहिलं पुन्हा एकदा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन टाकून चालणार नाही टीम ज्युनियर सम्राट. विकेट गेलेत त्यामुळे तशीच कामगिरी करावी लागेल. स्कोर पाहिला तर 9 रन झालेत. पहिली इनिंग चालू आहे आणि दुसरी ओव्हर चालू आहे. या बॉलवर देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतला जॅकने. तिकडे मात्र फेकी केली नाहीये. इकडे देखील मात्र नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेत होते बट तिकडे रन सिंगलच मिळेल. बॉलिंगसाठी विवेक येत आहेत तिसरी ओव्हर घेऊन. 11 रन झालेत. इकडे देखील आपण पाहिलं तर सिंगल रन मिळेल इझिली. 12 धावा होत्या धाव फलकावरती. 3 दिवसांमध्ये आपण पाहिलं तर 54चा एक चांगला हाय स्कोर पाहिला गेला. काल 38 पण रन चेस झाल्या. अनेक घडामोडी काल पाहिल्या गेल्या तिन्ही दिवसामध्ये. आज शेवटचा दिवस आहे. कोण चॅम्पियन ठरेल, 41व्या पर्वावरती कोण नाव कोरेल. सिद्धी सेवा मंडळ सिद्धी पॅकर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहिलं तर 41वं पर्व आहे. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळते तिकडे इझिली. चांगली बॅटिंग चालू आहे. सेन्सिबल बॅटिंग आहे कारण की स्कोर पुढे घेऊन जायचं त्या अंदाजामध्ये असलफा घाटकोपर. ओमकार असलफा हा संघ मात्र एक चांगली कामगिरी करतोय. वेल प्लेड.
या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. रन तिकडे आपण पाहिलं तर सिंगलच मिळेल. या बॉलवर देखील चान्स घेतला गेला. नॉन स्ट्राईक एंडला परफेक्ट थ्रो पाहायला मिळाला. रॉकेट थ्रो. बॅटरला मैदान सोडावं लागतंय. 16 रन झालेत. 3 ओव्हर संपल्या. 16 रन अजून 12 बॉलचा खेळ शिल्लक आहेत पहिल्या डावातील. सोळा रन झालेत. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. चला थोडं फास्ट खेळायचं आहे. बॅटर बनी येतात. बॉलर आपण पाहता बनी. बॉलिंगसाठी बनी आहेत. 16 रन झाले. त्या 2 ओव्हर खूप महत्वाचे आहेत. पहिलाच बॉल एक चांगला फटका खेळले गेले आहेत. 12 बॉल 12 जरी आले तरी 28-29 टार्गेट येऊ शकतो. त्यातून जाता ती कामगिरी करावी लागेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं पुन्हा एकदा बनी. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करत होते. जॅक तिकडे आले तर रन सिंगलने मात्र पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवर 18. इकडे देखील पुन्हा एकदा एक चांगला फटका पाहायला मिळतो. बॅटर अक्षयने एक चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. चांगली कामगिरी करतो. सिंगल डबलची मॅच चालू आहे हळूहळू पुढे. त्या सोबतीला पण पाहिलं तर बॅटर अदनान. बॉलिंगसाठी बनी पुन्हा एकदा. या बॉलवर फटका फसला गेलाय आणि इट इज आउट. मैदान सोडवलं. बॅटरला स्वीप खेळण्याचा प्रयत्न करत होते. फटका अगदी बॅटची टॉप एज घेतली आहे. मैदान सोडावं लागतंय. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी बनी. स्ट्राईक खेळला बॅटर मनोज येत आहेत. नवीन बॅटर. हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. एक्स्ट्रा रनने धाव फलक पुढे जाईल. थोडा वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे नियंत्रण चुकलं बॉलिंगवरचं. इकडे देखील दांडी उडवले गेले. गुड बॉलिंग बनी. बनीने मात्र एक चांगला स्पेल टाकला गेला. अगदी बॉल वेगात टाकण्याचा प्रयत्न केला. चांगली पिचिंग आहे. बॅटरला मनोजला मात्र जागेवरच उभं ठेवलं. गुड बॉलिंग.
बॅटिंगसाठी नवीन बॅटर कासिम येत आहेत. या बॉलवर देखील बॅक टू बॅक बन्नी. क्या बात आहे. बन्नीचा अगदी हा बॉल आतमध्ये आला, इन्स्विंग टाकलाय, प्रॉपर टप्पा पाहिला गेला आणि बॅट्समनला अगदी जागेवरच उभं ठेवलं. गुड बॉल बन्नी. बन्नी शर्मा. न्यू बॅटर आफ्ताब येत आहेत. ट्वेंटी 20 रन झालेत. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले असणार आहे. शेवटची ओव्हर. 30च्या वरती तरी स्कोर नेला पाहिजे, कारण की या ग्राउंडच्या अशा मॅचेस आपण पाहिल्यात. 30-35चं टार्गेट देखील या ग्राउंडवर फायटेबल आहे. त्याच्या अगोदर पण काल एक अगदी 24ची मॅच 26ची मॅच काल रंगली. ज्युपिटर आणि रेम्बो. 20 रन झालेत. शेवटचे 6 बॉल. पॉवर प्लेची ओव्हर आहे. बॉलिंगसाठी अजय. शेवटची ओव्हर घेऊन स्ट्राईक एंडला अक्षय. पंचांकडे लाऊड अपील केली आहे. पाहूयात डिसिजन कळवतील. थर्ड अंपायर आम्ही नक्कीच कळू तुमच्यापर्यंत. एक रन असणार आहे. या बॉलवर देखील एक चांगला फटका. कॅच सुटले तिकडे. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे. बॅटर अक्षयला देखील मैदान सोडावं लागेल. जॅकने कुठेतरी चुकी केली आहे, बट रनआउट मिळवला तिकडे. बॅटिंगसाठी संदीप येतात नॉन स्ट्राईक एंडला. संदीप मराठे. या बॉलवर फटका फसला गेलाय. बॉल हवेत आहे आणि कॅच पकडली गेली तिकडे. चांगली ओव्हर पाहायला मिळाली शेवटच्या ओव्हरमध्ये. आपण पाहिलं तर अजय. आणि ऑल आउट होतो मात्र इकडे संघ. ट्वेंटी 22 रन्स करायच्यात मॅच जिंकण्याकरिता टीम ज्युनियर सम्राट अंधेरी या संघाला.